हां. गोपीगीताचा आपल्याला थोडासा अ, अर्थ बघायचा आहे म्हणण्याइतका अ, म्हणता येणार नाही आपल्याला, कारण खूप त्यात रहस्य दडलेले आहे. पण आज आपण अर्धाच सेशन बाकी असल्यामुळे आज थोडीशी आधी प्रस्तावना घेऊ. कारण गोपीगीताची सुरुवात कशी झाली अ, हे समजणं आवश्यक आहे. त्याच्याशिवाय काय भूमिकेतनं गोपी बोलतायत ह्याची आपल्याला जाणीव होणार नाही. आणि त्याच्यासाठी हे रासक्रीडेच्या संबंधी जे शुकाचार्य महाराज आणि परीक्षित राजा त्यांच्यात जो थोडा संवाद झाला, जो महाराज सांगतात भागवतात, तोही घेणं थोडंसं आवश्यक आहे. की परीक्षित राजा विचारतो महाराज, की धर्माची स्थापना करण्याकरता भगवंतांनी अवतार केला आणि या गोपींबरोबर त्यांनी रासक्रीडा केली. हे कसं काय म्हणे? हे धर्माच्या विरुद्ध, कारण त्या परस्त्रिया आहेत. तर त्यावेळी शुकाचार्य महाराज थोडे रागावून त्याला म्हटले, "तू कोणाच्या बाबतीत बोलतोयस हे लक्षात येतंय का? की ज्या पतिव्रता स्त्री पती ज्या विष्णूंना पाहतात, ते स्वतः भगवान आहेत. म्हणजे पतिव्रता धर्म पण काय आहे, की विष्णूबद्दल प्रीती निर्माण होण्याकरता पती हे एक माध्यम म्हणून ते पतिव्रता धर्म आहे. ते स्वतः भगवान आहेत आणि ज्यांनी सगळं जग निर्माण केलंय, त्यांना काही अ, कोणती आशा किंवा काही कामवासना असेल किंवा असं काही ते करतात त्यांनी त्यांना दोष लागेल, हा विचार कसा मनात आला? जसा वायू सर्वत्र जातो, त्याला कशाचाही दोष नाही. आकाश कधी पाऊस पडला म्हणून भिजत नाही, तसं परमात्म्याला कोणताही दोष नाहीये. जे दग्ध झालेलं बीज आहे त्याच्यापासून जसं झाड अंकुरित होत नाही, तसं परमात्म्याला स्वतःला आणि परमात्म रूपापर्यंत पोहोचलेल्या महात्म्यांच्या कर्माला कोणतंही फळ नाहीये. तर आणि दुसरं अ, म्हणजे जेव्हा परीक्षित त्यांनी कसं काय हे केलं हा विचार करतो, तेव्हा त्यांनी सांगितलेलं आहे. गोपी पण काही साध्या हे नाहीयेत, की ते म्हणाले, की शिशुपाल द्वेष करून कंस भयाने जर मुक्त झाला, तर प्रेम करणारे मुक्त होणार नाहीत का? असं हे सांगितलंय. आणि त्या गोपी कोण आहेत याची जाणीव होण्याकरता महाराज सांगतात, की म्हणे की अ, गोपी गीतात एक हे आलेलं आहे. ते नंतर घेऊ आपण, की "नखलू गोपिका नंदनो भवान अखिल देही नामांतरात्मद्रू." म्हणजे तू खरोखर गोपिका म्हणजे यशोदा गोपीचा मुलगा नसून सगळ्या देही जे जे आहेत, त्यांचा अंतरात्मा तू आहे. दृक्तत्व तू आहेस, म्हणजे साक्षीरूप तू आहेस, हे त्या म्हणतायत. याचं कारण म्हणजे त्या गोपीही वेगवेगळ्या प्रकार आहेत त्या गोपींमध्ये. मुख्य ज्या गोपी आहेत ते स्वतः म्हणजे श्रुतीही गोपी होऊन आलेल्या आहेत. ज्ञानी महर्षी जे अ, रामावतारात दंडकारण्यात जेव्हा राम गेले, तेव्हा तिथले सगळे ज्ञानसिद्ध ऋषी आहेत. ते त्यांना रिंगण करून बसलेले आहेत. आणि कोजागिरी पौर्णिमेच्या वेळी त्या सर्वांना त्यांच्याबद्दल इतकं प्रेम उत्पन्न झालंय, की ते ऋषी प्रार्थना करतायत, की जानकी देवींना जे प्रेम प्राप्त झालं, ते प्रेम आम्हाला प्राप्त व्हावं. तर भगवान म्हणतायत, की लक्ष्मणाला जे प्रेम प्राप्त झालं ते मी देऊ शकतो. जानकी देवीला जे प्रेम प्राप्त झालं, तर मी एकपत्नी व्रत आहे. त्यामुळे पुढच्या जन्मी तुम्हाला ते मी देऊ शकेन, असं ते म्हणतात. तर ते ऋषी गोपी झालेले आहेत. शिवाय देवकन्या आहेत. असे एक-एक गोपिकांचे हे आहेत.
पण सगळे हे ज्ञानी आहेत. तर गोपीगीता हो, हो, हो. रासक्रीडेच्या वेळी गोपेश्वर म्हणून ते भगवान शंकर पहिल्यांदा नुसते आले, तर त्या गोपींनी त्यांनाही अडवलंय. म्हणजे त्या गोपींची पॉवर इतकी आहे, की भगवान शंकरांनाही त्यांनी अडवलं. ते म्हणाले, "इथे मेल कोणी येऊ शकत नाहीत. पुरुषांना वाव नाहीये. भगवान शंकर असला तरी काय झालं?" तर मग ते स्त्री रूपाने येऊन ते पण त्या रासक्रीडेत भाग घेतात. तर ती रासक्रीडा होण्याच्या आधी थोडीशी त्याची बॅकग्राऊंड अशी आहे, की कात्यायनीचं व्रत गोपी सगळ्या करत होत्या, की अ, भगवान श्रीकृष्णच पती मिळावे म्हणून त्या व्रत करत होत्या. आणि हां, मधुदादा म्यूट करतो का? मधुदादा म्यूट कर ना, तुझा आवाज येतोय. हां, एक मिनिट हं. हां, तर हां, तर कात्यायनीचं त्या व्रत गोपी सगळ्या करत होत्या आणि ते व्रत करताना काय करायच्या, त्या पहाटेच जाऊन अ, यमुनेत स्नान करायच्या, वस्त्र सगळी बाजूला ठेवून स्नान करायच्या आणि मग नंतर जाऊन कात्यायनीची पूजा करायच्या. तर एक भक्ती मार्गात किंवा अध्यात्मशास्त्रात एक आहे, की अष्टपाश असतात. वेगवेगळे पाश आहेत. आपल्या जातीचा अभिमान, आपल्या देहाचा अभिमान, असे एक-एक पाश म्हणजे ही बंधनं आपली आहेत. तर ती सगळं बंधनं गेली पाहिजेत आणि सर्वात शेवटी आणि ती बंधनं कशी गेली पाहिजेत त्याचा सिक्वेन्स हे आहे. आणि त्याच्यात सर्वात शेवटी लज्जेचं बंधन आहे. लज्जा हे बंधन ही गेलं पाहिजे. पण सुरुवात लज्जा बंधन सोडून नाही आणि लज्जेचं बंधन गेलं कुठे पाहिजे, तर ते परमेश्वरासमोर. म्हणजे आपल्याला आपले गुरु आहेत, परमेश्वर आहेत. त्यांच्यासमोर आपण जसं डॉक्टरांच्या समोर लाज बाळगून काय उपयोग नाही ना, इलाजच नाही होणार तुमचा. तसं परमेश्वरासमोर लज्जा उपयोग नाही. तर त्या कात्यायनीचं व्रत करताना असेच पहाटे हे गेलेले असताना हे जातात आणि मग ते चीरहरण करतात. तर तो चीरहरण हे कशासाठी आहे, तर त्यांच्या लज्जेचा पाश गेला. म्हणजे त्यांच्यातला जो संकोच जो काही होता लज्जेमुळे श्रीकृष्णांच्या बाबतीतला, तोही गेला. म्हणजे ईश्वर आणि जीवात्मा याच्यामध्ये काही जे काही मध्ये येतंय ते त्या कात्यायनी व्रताच्या याच्या वस्त्रहरण करण्याच्या निमित्ताने भगवानांनी ते बाजूला केलं. आणि तेव्हा ते त्यांना आश्वासन देतात, की शरद पौर्णिमेच्या वेळी त्यांची इच्छा ओळखतात, की त्यांना त्यांच्याबरोबर रास खेळायची आहे. तर ती मी इच्छा पूर्ण करीन म्हणतात ते. अ, आणि महाराजांनी अजून एक त्या ह्याच्यात सांगितलेलं आहे, की रासक्रीडेच्या वेळी 8 वर्षाचं वय आहे. म्हणजे कोण जरी देहधारी आहेत, मग असं कसं केलं म्हटलं, तर देहधारी त्यांना धरलं, तर ते 8 वर्षाचं लहान मुलगा आहे. आणि परमात्मा धरलात, तरी त्याला काही बंध नाही. म्हणजे कोणत्याही दृष्टीने तुम्ही दोष लावू शकत नाही, अशा ह्याने ते. तर मग शरद पौर्णिमेच्या वेळी हे भगवान यमुनेच्या तीरात जातात आणि बासरी वाजवायला सुरुवात करतात. बासरी वाजवायला सुरुवात केल्याबरोबर ज्या जशा आहेत, कोणी बाळाला दूध पाजतायत त्याला तसंच टाकून निघाल्यात, कोणी जेवायला वाढतायत, जे काय चालू आहे ते तसंच टाकून तयार होताना कोणी 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 म्हणजे घागरा वर घेतलाय, खालची चुनरी खाली गुंडाळली, म्हणजे कपड्याचंही भान नाही. इतक्या ह्यानी त्या निघाल्या. त्यातल्या काही गोपी अशा होत्या, की त्यांना घरच्यांनी जाऊन दिलं नाही आणि अडकवून ठेवलं. तर त्यांचा सूक्ष्मदेह बाहेर पडून गेलेला आहे तिकडे. म्हणजे प्रॅक्टिकली प्राणोत्क्रमणच म्हणायला पाहिजे. आणि मग ती रासक्रीडा झाल्यावर मग परत तो त्या देहात आलाय. काही बाकी ह्यांच्यात पण असं झालं, की ह्या गोपी गेल्या ते पुढे घेऊ तो भाग. अ, पण त्या ज्या सगळ्या गोपी निघाल्यात, तर आपण मागे ग्रुपवर ते आज पण विषय निघालेला आपल्या सत्संगाच्या वेळी, की ते रात्र काळी बिलवर काळा त्या गाण्याच्या अर्थाच्या वेळी किंवा ते अर्जुनाला जे भगवंतांनी काळ्या काळोखी ह्याच्यातनं नेलं.
तसं हे अ, अ, जे परमात्म्याचं वेणुवादन आहे. वेणुवादन अ, आता ह्या लीलेला ती प्रत्यक्ष त्यांच्या भक्तीची, पराभक्तीची लीला पण झाली आणि त्याच्याबरोबर तो आध्यात्मिक प्रवासही त्यांचा दाखवलेला आहे. तर कसा, की 7 चक्रामध्ये आपली मूलाधार, स्वाधिष्ठान आणि मणिपूर ही संसाराभिमुख चक्र आहेत. म्हणजे कुंडलिनी बहिर्मुख असली किंवा आतही जागृत होऊन वर येत असली, तरी पहिली 3 चक्र ही अ, अ, पहिलं सुरक्षा मूलाधारात, दुसरं कामाचं चक्र झालं आणि तिसरं पॉवरचं म्हणजे अधिकार, सत्ता. तर हे तिन्ही गोष्टी माणूस व्यवहारात पाहिजे असतात आपल्याला, की आपण सुरक्षित, मग त्या सुरक्षिततेच्या भावनांसाठी घर आलं, एकमेकांना धरून ठेवणं, कुटुंब संस्था आली, हे झालं. अ, अ, नंतर म्हणजे खाण्यापिण्याची व्यवस्था आली, घर झालं, की मग अ, कामपूर्तीसाठी, कामं म्हणजे नुसता हा काम नाही, बाकी कामं पण, ते स्वादिष्टान झालं. त्याच्यानंतर सत्ता हवी असते. वरची पोस्ट मिळायला पाहिजे किंवा स्टेटस वाढलं पाहिजे हे. तर हे 3 बेसिक चक्र जेव्हा क्रॉस करून जातात, तेव्हा तो अनाहत चक्रात जो गेल्यानंतर ध्वनी ऐकू येतो. तर ते भगवान कृष्णांची बोलावणारी बासरी आहे. त्या साधकाला त्यामुळे अनाहत चक्राचा भेद एकदा झाला, की शक्यतो खाली पतन होत नाही. शक्यतो म्हटले. कारण कधी काही कोणाचा शाप झाला किंवा विश्वामित्रांचं उदाहरण आहे. इंद्रानी काही अप्सरा पाठवल्या किंवा असं. पण शक्यतो पतन होत नाही. कारण अनाहतापर्यंत गेल्यावर त्या ईश्वराच्या प्रेमाखातर नी बोलवायला सुरुवात होते. तो नाद म्हणजे भगवंताची बासरी आहे. मग तो जीव त्या मार्गाला लागून हे होतो. अ, अ, आपण मागे ज्ञानेश्वर माऊलींच्या पण ह्याचे पाहिलेले संदर्भ, की अ, ऋणू झुणू रे भ्रमरा. ते पण ह्याच्यासाठी आहे, की त्या अनाहनात तो भ्रमर आहे आणि सांडी तू अवगुण रे भ्रमरा. म्हणजे त्या अनाहत नादानी किंवा ओंकार लागेल किंवा ऐकू येईल, तर त्यांनी आपली सगळी दुरितं निघून जातात. चांडी तू अवगुणू रे भ्रमरा. तर तशा त्या नुसत्या बन्शीच्या नादानीच सगळी दुरितं गेली. अनाहत चक्राच्या पुढे आलेले आहेत. भगवंताला ते म्हणजे अळवतात, वर आलेत आणि आज्ञाचक्राचा ही भेद झाला त्यांचा. म्हणजे इतकं ते प्रेम आहे, की असं कायम त्या इथेच आहेत अर्थात गोपी. पण मगाशी पण आपण बघितलं, की आज्ञाचक्राचा भेद होतो तेव्हा अ, सगळ्या संसारापासून विरक्ती आहे. आपण ज्ञानाची भूमिका पाहतानाही हे पाहिलेलं. असंसक्ती म्हणतात. असंसक्ती 5वी भूमिका म्हणजे, की सगळ्या संसाराबद्दलची जी आसक्ती ती संपली. सगळं सोडून त्या निघाल्यात. पण अजून पोचलेल्या नाहीयेत आणि तो मधला जो मार्ग आहे तो काळोख आहे. आणि त्याच्यावर गाईड कोण करणार आहे? तर त्या रात्रकाळी बिलवर काळामध्ये पण ते आलेले आहेत, की तो काळाच तिथपर्यंत मला नेणार आहे, असा त्याच्यात एक उल्लेख आलेला आहे. तर तो कृष्णाची ती बासरी आहे. त्यांनी तोच त्यांना तिकडे मार्गदर्शन करतोय त्याच्यापर्यंत यायचं. आणि मग अशा त्या त्याच्यापर्यंत पोहोचतात. ह्याच्यानंतर जे आपण योगसूत्रात जे अंतराय पाहिलंय, अनुपलब्धी आणि अ, अ, अनवस्थितत्व. म्हणजे पहिल्यांदा तर ईश्वराची प्राप्ती होणं कठीण आणि उपलब्धी म्हणजे प्राप्ती झाली, म्हणजे समाधी अवस्थेची प्राप्ती झाली, तर नंतर येतं ते अनवस्थितत्व. म्हणजे ज्ञानाच्या 5व्या भूमिकात जे आपण म्हणतो, की स्वतःहून उत्थान. ते स्वतःहून उत्थान म्हणजे कोणता तरी दोष समोर येतो आणि कोणताही दोष आहे, तो समोर कसा येतो? तर तो दोष अहंकारामुळे असतो. म्हणजे
तर दोष म्हणजे पहिला दोष हा अज्ञान हाच मोठा दोष आहे. आणि अज्ञान काय आहे, की स्वतःचं आत्मस्वरूप भगवंत सोडून भौतिक पदार्थाकडे अहंबुद्धी निर्माण झाली. तोच अहंकार आहे. तर तो अहंकार आल्यामुळे तो समाधी अवस्थेतनं योगी बाहेर येतो. अ, तसा म्हणजे त्याला अनवस्थितत्व म्हणतात. म्हणजे त्या स्थितीत राहता न येणं. तर तशा या गोपी तिकडे पोहोचलेल्या आहेत. भगवान तिथे बासरी वादन करतायत. तिथे 1100 का काहीतरी गोपी सगळ्या जमा झाल्या असं तिथे वर्णन आहे. मुख्य या 8 गोपी आहेत. राधाकृष्ण मध्ये आहेत. त्याच्या बाजूला या 8 गोपी आहेत. आणि त्याच्या बाजूला मग अजून एक सर्कल अशा सगळ्या आहेत. आणि भगवंतांनी तेवढी रूपं घेऊन प्रत्येकाबरोबर ती अ, रास हे केलेली आहे. जेव्हा अ, साक्षात्कार होतो, तेव्हा असं म्हणतात, की अ, शरीरातल्या प्रत्येक रंध्रातून कोटी कामसुखा इतका आनंद निर्माण होतो. म्हणजे कामसुखाच्या वेळी जो आनंद आहे, त्याच्या कोटीपट आनंद प्रत्येक रंध्रातनं येतो. तर तसं तो जो आनंद आहे, ते त्या प्रत्येक गोपीला तो भगवान देतायत. तेवढी रूपं त्यांनी हे केली आणि अ, भगवंताबरोबर हे करताना अ, आता आपण विचार केला, की स्वतःउत्थान पण 5वी भूमिका आहे. म्हणजे समाधीचा लाभ झालेला आहे. म्हणजे त्याच्यापुढे काहीही नाही केलं तरी मुक्ती होणारच आहे. वासनाक्षय नाही जरी झाला, तरी मग त्या वासनाप्रमाणे काल जाऊन प्रारब्ध क्षय झाला, की मुक्ती आहे. त्याच्यानंतर त्यांचा देह पडल्यावर परत जन्म येणार नाहीये. पण तरी त्या अवस्थेत 5व्या भूमिकेत ज्ञानाच्या हिशोबाने बघितलं तर अहम ब्रह्मास्मीपर्यंत तो जीव पोचलेला आहे. म्हणजे मीच ब्रह्म आहे, इथपर्यंत पोचलेला आहे. त्या ब्रह्माची अनुभूती आहे. पण तो मीच आहे आणि मी तो अनुभव घेतोय. अशा दृष्टीने तो मी राहिलाय अजून. तो जो अहंकार आहे, तो अहंकार समाधीत असताना पूर्व प्रारब्धानी मध्येच तो अहंकार आला, की जिथे अहंकार आहे तिथे आत्म्याचा अनुभव नाही. म्हणजे तसाच या गोपी रासक्रीडा चालू झाली आणि यांच्या मनात आला, की सर्व अनंत कोटी ब्रह्मांडांचा जो नायक आहे, तो आपल्यासाठी आपल्या इच्छेखातर येऊन आपल्या तालावर नाचतोय. असा मनात विचार आल्यानंतर भगवान अदृश्य झालेले आहेत. आता भगवान अदृश्य झाले म्हणजे आता त्यांचा अहंकार आलाय, यांना मी थोडं धडा शिकवला पाहिजे, ही काही भूमिका नाहीये भगवंताची. भगवंताची भूमिका ही भक्ताचीच भूमिका आहे. जसं भक्त भगवंताला आनंद देत म्हणजे पूजा करणं किंवा हे ऑफरिंग जे देतात, तसेच भगवंतही त्यांची इच्छा पूर्ण करायला आलेत. स्वतः आप्तकाम असूनही त्या गोपींच्या कामाकरता ते आलेले आहेत. त्यामुळे ते मुद्दामून गुप्त झाले असं नाही. अहंकाराचा पडदाच आहे तो. तो अहंकार आला कोणाला? गोपींना. अहंकार आला की परमात्मा दिसणारच नाही. त्यामुळे सर्वत्र असलेले भगवान त्यांना ते अदृश्य झालेले आहेत. आपल्याला हे कळून येत नाही कारण आपल्याला अदृश्यच आहेत. त्यामुळे कळूनच येत नाहीये. पण त्यांना त्यांचा अहंकार जनरली नसतो. त्यामुळे त्यांना दृश्य होते ते. तो जरासा आल्यावर ते अदृश्य झालेले. आणि अ, त्याच्यानंतर असं आहे भागवतात ते फार डिटेलमध्ये आलेलं नाहीये. पण गर्ग संहितेत हे डिटेलमध्ये आलेलं आहे. म्हणजे भगवान अदृश्य होतात आणि राधेबरोबर ते तिथून निघतात. आणि त्या वनात वेगवेगळ्या एरियाज आहेत, लेयर्स असे म्हणजे वेगवेगळी स्थानं आहेत. तर ते एक आतल्या भागात जायला सुरुवात करतात. राधेला घेऊन पळत जातात ते. आणि या गोपी मागून सगळी त्यांना शोधत जातायत. त्यावेळी गोपींची भूमिका अशी आहे, की त्यांना चेतन-अचेतन हा फरकच राहिला नाहीये. कारण आज्ञाचक्राच्या इथे हा खेळ चालू आहे सगळा. त्यामुळे त्यांना सर्वत्र परमात्म्यामुळे सर्वत्र चेतनत्व पण दिसतंय
आणि त्याच वेळी प्रत्येकाची वेगवेगळी आयडेंटिटी पण दिसते. त्यामुळे वेली ह्या वेलीसारख्या दिसतायत, त्यामुळे त्या हाक वेली म्हणूनच म्हणतायत. हे वृक्षांनो, हे लतांनो, तुम्ही पाहिलात का कृष्ण कुठे गेला? पण त्या पूर्ण चेतनेत हे पण म्हणजे त्यांना कृष्ण कुठे माहिती असणार, अशा ह्यानी त्यांचा तो संवाद चाललाय आणि शोधत शोधत चाललेला आहे. मग ते वाटेत जाताना त्यांना कृष्णाचे चिन्ह असलेली, राधेचे चिन्ह अशी दोघांची पावलं दिसतायत. आणि त्यात इतकं वर्णन आहे, की आता ही पावलं दिसतायत, ती कशी दिसतायत म्हणजे एका पायावर जोर हे दिसतोय हे म्हणजे आता इथे कृष्णाने त्या राधेला हाताने खेचलेलं दिसतंय इथे. मग आता ती त्यांच्या खांद्यावर झुकलेली दिसते. एवढं ते पायाचे वाळूत कमी जास्त झालेले हे बघून ते सगळे अनुमान लावून ते म्हणजे ध्यान कसं असावं? तर अ, ती सगळी काय भगवान करतायत, हे इतक्या डिटेलमध्ये इमॅजिन करता आलं पाहिजे. जे अ, ज्ञानेश्वर महाराजांचंच ते ऋणू ऋणू झुणू रे भ्रमरानंतर दुसरं जे गीत आहे, की अवचिता परिमळू, ते जर पूर्ण ऐकलं ना, ते इतक्या छोट्या-छोट्या डिटेल्स दिल्या आहेत, की मी आत्ता तो असा आलाय का? मग हे आलाय का? तर तसा इथे त्या नुसतं पायांच्या चिन्हावरनं त्यांनी काय केलं असेल, हे सगळं त्यांचं म्हणजे चिंतन त्यांचंच चालू आहे. आणि मग थोड्या अंतरावर बघतायत, की अरे इथे फक्त 2च पावलं दिसतायत. म्हणजे आणि ती कृष्णांची दिसतायत. मग राधेची पावलं दिसत नाहीयेत. पण कृष्णांची पावलं वाळूत जास्त रुतलेली दिसतायत. याचा अर्थ इथे त्यांनी राधेला उचलून घेतलंय. असं म्हणजे तिथे खरंच कृष्णांनी राधेला उचलून ते पुढे गेलेले असतात. आणि या मागून येतायत. मग पुढे काय होतं, पुढे ते गेल्यानंतर एका ठिकाणी झाडाच्या खाली ते बसतात. ते मग राधेबरोबर त्यांची क्रीडा होते. ते हे सगळं होतं आणि तिथून या गोपींचा आवाज ऐकू यायला लागतो. तर भगवान म्हणतात, "त्या गोपी सगळ्या इथे आल्यात. चल आपण पुढे जाऊ." तर त्या ठिकाणी राधेलाही अहंकार आलेला दाखवलाय. आता अ, राधा आणि कृष्ण हे वेगळे नाहीयेत. राधा आणि कृष्ण हे स्वतः कृष्णच आहेत. पण आता इथे होतंय काय, की भगवंतांना त्या पराभक्तीचं पूर्ण प्रगटीकरण करायचंय. तर त्यामुळे स्वतःउत्थान ह्या लेव्हलवर त्या गोपी आहेत, की त्यांचं पूर्वप्रारब्धाने काही समाधीतनं बाहेर त्या आल्या, तशा पूर्वप्रारब्धाने श्रीकृष्णांच्या रासतेतनं त्या बाहेर आल्या. पण राधा रूपाने ते थोडंसं खाली, पण गोपींच्या वरची स्थिती म्हणजे परतो उत्थान, जी ज्ञानाची 6वी अवस्था सांगितली. अत्री महर्षींची अवस्था सांगितली, की दुसऱ्या कोणी उठवल्याशिवाय त्या बाहेर येऊच शकत नाही. तर ते दाखवण्याकरता अ, अ, हे म्हणजे राधेला म्हणतात चल, तर राधा काय हालत नाहीत. तर मग हे म्हणतात मी तुला उचलून घेऊ का? म्हणजे तो अहंकार इंड्यूस करतायत भगवान. जसं हनुमंताला तो त्यांचा अहंकार वाढवण्यासाठी तू लहानपणी सूर्याला हे केलंय वगैरे अशी सगळी स्तुती करतात जांबवत. तेव्हा कुठे त्यांच्या मनात इथून मी तिथपर्यंत जाईन एवढं म्हणण्याइतका अहंकार येतो. कारण अहंकारच नाहीये मनात. तसं हे तर स्वतःच ते आहेत राधा म्हणून. तर हे दाखवण्याकरता म्हणून ती लीला करतात, की 6व्या भूमिकेवर जरी असला, तरी दुसऱ्याच्या प्रारब्धाने तो समाधीतनं बाहेर कसा येऊ शकतो किंवा अ, अहंकाराने मीच माझ्यापासून दूर जाऊ शकतो. राधा म्हणजे मीच आहे. मी आणि राधा काही वेगळे नाही आहोत. पण तरी अहंकार आल्यावर मीच माझ्यापासून वेगळा जातोय. हे ह्या रूपाने ते दाखवायचं हे करतायत. आणि तर ते त्याच्यासाठी काय म्हणतात, की मग ते म्हणतात चल, तर राधा म्हणते, "तर तुला तर म्हणे मी तर लहानपणापासून घराच्या बाहेर कुठे गेलेली नाहीये. मी दमले आधीच एवढं हे आलोय. मला काही चालता येत नाही." तर कृष्ण म्हणतात, "मग मी तुला उचलून घेऊ का?" तरी कृष्णांच्या पाठीवर चढायला जाते आणि मग कृष्ण तिथूनही लुप्त होतात. आणि मग
ह्या मागच्या ज्या गोपी आहेत ते शोधत शोधत तिथे येतात. त्यांना ती राधा दिसते. आता ही लीला जर बघितली तर सत्पुरुषांच्या बाबतीत आपण हे पाहतो, की रामकृष्ण परमहंसांचं उदाहरण आहे, की भक्तांना काय दिसतंय, की "आई तू मला दर्शन देत नाहीस" असे करून ते रडतायत. मध्येच समाधिमग्न होतायत. समाधिमग्न झाल्यावर परत खाली येतायत आणि मग परत तो अनुभव सांगायचा प्रयत्न करतायत. तर असा जो महात्मा आहे, तो त्या भक्तांसाठी खाली येऊन, त्यांच्या लेव्हलला येऊन त्यांना घेऊन पुढे जातोय. तशी ही राधा तिथे तो खोटा-खोटा अहंकार आणायला जसं रामकृष्ण "मी पाणी पिईन" वगैरे असं म्हणायचे. कारण ते मनाची अवस्था खाली आणल्याशिवाय उपदेशही होऊ शकत नाही. तर तसं ती थांबलेली आहे तिथे आणि मग गोपींना घेऊन त्यांच्याबरोबर तीही प्रार्थना करते असं म्हणजे भगवान स्वतःच राधा आहेत. त्यामुळे ते अ, त्या गोपींनाही मार्गदर्शन आहे आणि स्वतःचा स्वतःशी खेळ आहे. 2 रूप घेऊन एकमेकांशीच तो प्रेमाचा खेळ हे. तर मग त्या सगळ्या जणी त्या जेव्हा होतात, तेव्हा मग ह्या गोपीगीताला सुरुवात होते. अशी ही गोपीगीताची सुरुवात आहे. अ, आत्ता मला गोपीगीत चालू होईल वाटलं नव्हतं त्यामुळे मी सुरुवात समोर नाहीये. 1 मिनिट हां. मी समोर हे घेतो. हां. तर तेच आहे म्हणजे काय? काय? अरे! आई शपथ! हो. अरे वाह! अरे वाह! काय योगायोग आहे. हां, मग आजच करूया सुरू. हां, मग 1 मिनिट फक्त मी पुस्तकातनं काढतो. नेमकी शरद पौर्णिमा आहे. रासक्रीडेचा दिवस. हो, हो. उद्या आहे. उद्या सुरू होत. उद्या आहे. बरोबर आलं. उद्या सॅटर्न आणि मून बाजू-बाजूला. अरे वाह! भागवत 2 नंबर. हां. ते येईपर्यंत आपण सुरू करू. तर याची सुरुवातच अशी आहे, की जयति तेऽधिकं जन्मना व्रजः. आता जयति तेऽधिकं जन्मना व्रजः म्हणजे जयति तेऽधिकं हे जे व्रज आहे, त्याचा अजून जय म्हणजे जय-जयकार म्हणजे कीर्ती अजून वाढली. का वाढले? की आपण अ, ह्या गोकुळात जन्म घेतलात, व्रजात जन्म घेतलात म्हणून व्रजाची कीर्ती ही आता वैकुंठापेक्षाही जास्त वाढलेली आहे. म्हणजे अ, ज्या ठिकाणी भगवान आहेत वैकुंठात, ते सोडून इथे आलेले आहेत. आणि भगवान पण अ, तिथे आलेले आहेत त्यामुळे कीर्ती कशी वाढलेली आहे, की आपण मागे पण पाहिलं, की अ, महाराजांचं 96 सालचा जो वाढदिवस आहे त्यांच्यावर प्रयोग वगैरे झाले त्याच्यानंतर आपल्याला दर्शन होत नव्हतं. आणि त्याच्यानंतर ते वाढदिवसाच्या दिवशी पहिल्यांदा असं सगळ्यांसमोर ते प्रोग्राम झाला. त्यावेळी माधुरीताई म्हणालेल्या नाही का, की अ, आपण किती भाग्यवान, की भगवान कृष्णांबरोबर ज्यांना राहायला मिळालं, ते किती भाग्यवान. तसं आपलं भाग्य आहे. महाराजांना आपल्याला बघता बघता येतंय, त्यांचा सहवास आपल्याला मिळतो. तर त्यावेळी महाराज म्हणालेले, की श्रीकृष्णांच्या वेळी जे जन्मले त्यांच्यावर ज्यांनी प्रेम केलं, त्यांचा सहवास ज्यांना मिळाला अ, किंवा त्यांचा सहवास मिळावासा वाटतो, हे सर्व भाग्यवान आहेत. पण म्हणे ज्यांचा सहवास मिळावा हे भगवानांना वाटलेलं आहे. त्याच्याकरता आपल्या आई-वडिलांना सोडून गोकुळात राहिले. ते गोकुळ निवासी किती भाग्यवान म्हणाले. तर तशी ती कीर्ती आहे, की भगवंतांना या भक्तांकरता वैकुंठ सोडून यावं लागलंय आणि ते गोकुळात येऊन राहिलेले आहे. म्हणजे तुम्ही वैकुंठ सोडून आलात आणि त्यामुळे व्रजाची कीर्ती वाढलेली आहे. म्हणजे पहिल्याच ह्याच्यात हे लक्षात येतंय, की त्या गोपींची भूमिका काय आहे? त्यांना काय तो नुसता
सुंदर दिसणारा म्हणून हवा आहे असं नाहीये. त्यांना ते भगवान आहेत हे माहितीच आहे. अ, आणि श्रेयत इंद्रिया शश्वदत्र ही असं पुढे हे. इंदिरा म्हणजे लक्ष्मी. म्हणजे तुम्ही इथे आलात, तशी लक्ष्मीही इथे आलेली आहे. भगवान आल्यानंतर त्या व्रजातलं दूध, दुभतं सगळं सडनली वाढलेलं आहे. सगळा कुठेही कोणाला काही कमी नाही. असं सगळी ती भरभराट तिकडे गोकुळाची झालेली आहे. तर तेच ते सांगतात, की तुम्ही आलं त्यांनी कीर्ती इतकी वाढलेली आहे आणि स्वतः लक्ष्मी इथे आपल्या सेवेकरता स्वतः आलेली आहे. अ, अ, हां. श्रेयत इंदिरा शश्वदत्रही दयति दयति दुष्यतां दिक्षुतावका त्वयि धृता स्वता त्रयी धृता सस्त्वां विचिन्वते. म्हणजे हे काय म्हणतात, लक्ष्मी पण तुम्ही आलात आणि लक्ष्मीही राहिलेली आहेत आणि अ, ह्या प्रत्येक ठिकाणी ते पहिली एक गोष्ट सांगून आपल्याला काय अपेक्षा आहे? आता आपण घोरात कष्टात किंवा बाकी याचा अभ्यास करताना जे पाहिलं, की भगवंताच्या ज्या गुणाचं वर्णन करतो, त्या गुणांनी किंवा ज्या लीलेचं वर्णन करतो, तसं आपल्याला काहीतरी पाहिजे, हे त्यात आलेलं असतं. त्यामुळे आपण घोरात कष्टाच्या वेळीही म्हटलं, की ह्यात जसं मागितलं गेलेलं आहे, तसंच गोपीगीतात गोपीही त्या तसंच मागतायत. पण गोपीगीतांचं महत्व असं आहे, की ते पूर्ण त्या पराभक्ती आणि प्रेमाने मागतायत. प्रेमाचा हक्क त्या दाखवतायत. तर त्यांचं म्हणणं असं आहे, की तुम्ही इथे आल्यावर तुम्ही तुमचं चरणांची जी सेवा करणारी लक्ष्मी, तिलाही इथे सेवा करायला तुम्ही चान्स देताय की नाही? म्हणजे तिला तिथे ठेवून नाही आलात, तिला पण इथे आलात, तिथे पण ती तुमची सेवा करते. तर लक्ष्मीनी तुमची नुसती चरण सेवा केली. आम्ही तर तुमच्या चरणाशी आमचे प्राण पूर्ण दिलेले आहेत. आ, तरी तुम्ही आम्हाला का असं वनात भटकवताय? आम्ही तुम्हाला वनात शोधतोय, आम्ही तुमचा शोध करतोय. म्हणजे तुम्ही आम्हाला प्राप्त व्हा ही प्रार्थना आहे. हा पहिला श्लोक झाला. दयेत दृष्टीताम दिक्षुतावका म्हणजे तू कुठे दिसतोयस, आम्ही बघतोय सगळीकडे, भटकतोय, तुला शोधत शोधत फिरतोय, असा अर्थ झाला. आता दुसरा श्लोक. शरदुताशये साधुजात सत सरसिजोदर श्रीमृषादुषा सुरतनाथ ते शुल्कदासिका वरद निघ्नतो नेह किं वदा. म्हणजे आता पूर्ण त्यांचा अधिकार जो त्यांना वाटत होता, की आपल्यासाठी भगवान आलेत, तो पूर्ण गेलेला आहे. आणि आता काय ते म्हणतायत, की एकतर तुम्ही आमचं जे प्रेमाने पूर्ण असं हृदय आहे, त्याचे तुम्ही स्वामी आहात. म्हणजे आमचं हृदय पण जसं भीष्माचार्यांनी भीष्मस्तुतीमध्ये भगवंतांना म्हटलंय, की माझी वितृष्णा मती मी तुम्हाला अर्पण करतो. आता आपण म्हणतो माझी मती तुम्हाला अर्पण करतो, पण ईश्वराला अर्पण करणारे आपण बघितलं, समजा कीड लागलेलं फुल आहे, आपण करतो का अर्पण? नाही करत. किंवा उष्ट पाणी झालंय, करतो का अर्पण? नाही करत. त्यामुळे कर्म जर मी केली म्हटलं आणि ईश्वराला नंतर अर्पण करतो, ते उष्टी झाली ना कर्म. तर तसं करून उपयोग नाही. म्हणून भीष्माचार्य काय म्हणतात, माझी वितृष्णामती मी तुम्हाला अर्पण करतो. म्हणजे तिथे निरासक्ती, कारण शांतरसाचे भक्त आहेत भीष्माचार्य. ज्ञानयुक्त भक्ती आहे त्यांची. ब्रह्मचर्याचा अभ्यास 88,000 वर्ष त्यांनी बृहस्पतींकडे केलंय. ब्रह्मचर्य म्हणजे अ, ब्रह्मभावात राहण्याचा इतके ते ज्ञान आहे त्यांच्याकडे. त्यामुळे ते ज्ञानायुक्त
अंतःकरण म्हणजे ज्ञानयुक्तच्याही पुढे गेले. ज्ञानाचीही तृष्णा राहिलेली नाहीये. ज्ञानाचं महत्व असं आहे, की खरं ज्ञान झालं, की ते अज्ञानाला घेऊन ज्ञानही बाजूला जातं आणि केवळ सच्चिदानंद असं ते मनात स्थिर राहतं. तर तशी वितृष्णामती देतो जसं भीष्माचार्य म्हणालेले आहेत, तसं ह्या गोपी काय म्हणतायत, की आमचं प्रेमयुक्त अंतःकरण, त्या अंतःकरणात ना धर्म आहे, ना काम आहे, ना मोक्ष आहे. काहीच नाही. अर्थ तर नाहीच नाही. म्हणजे धर्म, अर्थ, काम, मोक्ष याची कसलीही कामना किंवा कसलाही विचार नाहीये. हृदयात काय आहे तर फक्त प्रेम आहे. तुमच्याबद्दलचं प्रेमाने परिपूर्ण असलेलं जे आमचं हृदय आहे, अ, त्याचे तुम्ही स्वामी आहात. म्हणजे ते आम्ही तुम्हाला देतो, हा पण अहंकार नाहीये. म्हणजे बलिराजा जेव्हा म्हणाला, की तिसरं पाऊल ठेवता येत नाही, तर माझ्या डोक्यावर ठेवा, हे शरीर मी तुम्हाला देतो. तर तेव्हा त्याची पत्नी म्हणते, की "भगवंता यांना माफ करा, यांना अजून हे मूढमती आहे" म्हणते ती. का? की अजून यांचा अहंकार गेला नाही. तुम्ही सर्व जगाचे उत्पत्ती, स्थिती, विनाश करणारे परमेश्वर आहात आणि हा अजूनही हे भूत तुम्ही निर्माण केली, त्यांचं शरीर पण तुम्हीच निर्माण केलेलं, तरी त्याचं दान करतो म्हणतायत. या अपराधाची क्षमा करा म्हणतायत. म्हणजे त्या बलिराजानी जी सर्वश्रेष्ठ आत्मनिवेदन भक्तीपर्यंत पोचलेला बलिराजा आहे, त्या केवळ बलिराजा करता भगवान आलेले आहेत. इंद्राला राज्य द्यायचं, अदितीची इच्छा पूर्ण करायची, ह्या गोष्टी दुय्यम आहेत. मुख्य काय आहे तर त्या बलिराजावर कृपा करण्याकरता आलायत. असा तो बलिराजा आणि तो आत्मनिवेदन करतोय. गुरूंनी शाप दिला, तरीही त्याला पर्वा नाहीये. पण त्याची स्त्री म्हणते, की ह्याच्या अहंकारासाठी याला माफ करा. कारण तुमचं सगळं आहे, तिथे आम्ही काय दान करणार तुम्हाला? तर ती गोपींची पूर्ण भूमिका आहे. आमचं हृदय तुम्हाला देतो वगैरे काही नाही. आमचं हृदय फक्त आम्ही प्रेमाने तुमच्या भरलेलं आहे. ते पण आता म्हणत नाहीयेत, की आम्ही तुमच्यावर इतकं प्रेम करतो. आम्ही काही करत नाही. पण हे नक्की, की आमच्या हृदयात तुझ्या प्रेमाशिवाय दुसरं काही नाही आणि त्या हृदयाचे स्वामी आपण आहात. म्हणजे देणं पण नाही. आहातच, तुमचंच आहे ते. त्यामुळे देणार काय ना ते. तर अशा प्रेम पूर्ण हृदयाचे तुम्ही स्वामी आहात म्हणतात आणि याच्या पुढचं तर म्हणजे खरंच अ, खूप काय टचिंग हे आहेत, की त्या म्हणतात, की अ, आम्ही आपल्या अ, निःशुल्क दासी आहोत. म्हणजे इथे म्हटलेलं आहे, की सुरतनाथ ते अ, अशुल्क दासिका म्हणजे फुकटात आलेल्या दासी म्हणजे अ, म्हणजे दासींचेही ग्रेड असतात ना, ज्या जास्त ह्याच्या दासी असतील, तर त्या मोबदला जास्त घेतात. तर आम्हाला दासीमध्येही काही किंमत नाही. आम्ही तुमच्या निःशुल्क दासी आहोत. फुकटात आलेल्या तुम्हाला, तुमचे नुसतं दास्य आहे. आम्हाला त्यात म्हणजे एकतर ते स्वतःचा निरहंकार पण अवस्था पण आली. अकिंचन झालेल्या आहेत त्या. धर्म, अर्थ, काम काही नाही. आम्ही फक्त दासी आहोत आपल्या. आणि हा जो दास्यभाव आहे ना, हा आपल्याला कळायला कठीण जातो. आपण सुरुवात त्यानीच करतो. ईश्वराबद्दल दास्यभाव आपण ठेवतो. पण कोणताही नवविधा भक्तीमधले कोणतीही भक्ती घेतली, वात्सल्य भक्ती जरी घेतली, तर वात्सल्य भक्तीमध्ये अ, मी मोठा आहे, म्हणजे मी मोठा आहे, मला त्या ईश्वराची म्हणजे त्या श्रीकृष्ण लहान बाळ आहे, त्याची मला काळजी घ्यायला पाहिजे. ही भावना असताना सुद्धा सेवा आहे. आई होऊन मुलाची जितकी सेवा करते, तितकी प्रेमाने आई कोणाचीच सेवा करत. ती स्त्री ना पतीची सेवा करू शकते. अगदी म्हणजे पतिव्रता सापडणं हे फार दुर्लभ आहे. पण अ, मुलासाठी प्रेमळ आई सापडणं हे दुर्लभ नाही, हे इतकं कॉमन आहे. इतकं ते वात्सल्य आहे.
कारण काय, लहान मुलांनी लाथ मारली तरी त्यांना दुःख नाहीये. नवरा काय बोलेल तर त्या उलट उत्तर करतील. लहान मुलांनी लाथ मारली तर उत्तर नाही करणार. इतकं ते प्रेम आहे. आणि त्याच्याच सेवेकडे लक्ष आहे. त्याच्याच सुखाकडे लक्ष आहे. नारद महर्षींनी हे आपण कधी शक्य झालं तर भक्तिसूत्र अ, अ, घेऊ. त्याच्यात भक्तीची व्याख्या करताना नारद महर्षींनी शांडिल्यांची व्याख्या केली, ह्याची व्याख्या केली. पण मग स्वतःची जेव्हा व्याख्या करतायत, तेव्हा नारद महर्षी सांगतायत, की प्रेम म्हणजे आपल्या प्रेमास्पदाचं सतत स्मरण आणि त्याला सुखी करण्याची सदैव इच्छा असणं. याला प्रेम म्हटलेलं आहे. तेवढं सांगून सुद्धा त्यांचं समाधान नाही झालं. हे आपण दुसऱ्या ह्याच्यात पण थोडासा हा विषय आलेला. अ, पण हे इंडिपेंडंट कोणी ऐकत असेल तर तो रेफरन्स कळावा म्हणून पुन्हा आपल्याला घ्यायला हरकत नाही, की अ, हे जे अ, नारदीय भक्तिसूत्र किंवा अ, पातंजल योगसूत्र किंवा व्यासकृत ब्रह्मसूत्र, इथे सूत्र म्हणजे त्या एखाद दोन शब्दात मोठा गहन अर्थ असलेला असतो. आणि ह्या बाकी सगळी सूत्र बघितली तर त्यात विशिष्ट एका रूपाची, विशिष्ट एका व्यक्त रूपाची असा उल्लेख नाहीये. ब्रह्मसूत्र सच्चिदानंदाचं वर्णन करते. योगशास्त्रातही त्याला म्हणजे परमात्मा म्हणून निर्देश केलेला आहे. पण पर्टिक्युलर अवतार किंवा ईश्वराच्या भक्तीला पण ईश्वर प्राणिधानात्वात म्हणून म्हटलंय. तर ईश्वराचं कोणतं रूप हे काही सांगितलेलं नाहीये. म्हणजे काय, या सूत्र ग्रंथ इतके छोट्या ह्याच्यात मोठे अर्थ असतात, की तिथे कोणाचा नामोल्लेख नसतो. पण इथे असं आहे, की नारद महर्षी जे भक्तात अग्रगण्य मानलेत, भगवंताचे अवतार आहेत ते 24 जे अवतार भागवतात सांगितलेले आहेत, त्याच्यात नारद महर्षी हे अवतार म्हणून सांगितलेले आहेत. व्यास महर्षींप्रमाणे नारद महर्षी आणि व्यासांचेही गुरु आहेत ते. भक्ती मार्गात जे जे कोणी आहेत त्या सर्वांचे गुरु असलेले जे नारद आहेत, त्यांचं समाधान झालं नाहीये व्याख्या करून. पुढे ते म्हणून सांगतायत, की कोणाप्रमाणे, तर यथा व्रजगोपिकानां म्हणजे व्रजातल्या गोपिकांप्रमाणे भक्ती कशी असावी, तर सतत भगवंताचं स्मरण आणि त्याच्या सुखाकरता ची इच्छा आणि प्रयत्न. कोणासारखे, तर गोपींसारखे. एवढी त्यांची योग्यता आहे. त्यामुळे त्यांचा पण थोडा जो अहंकार आला, तो अहंकार पण अ, हे माझं शरीर आहे, ही माझी बुद्धी आहे, असला कोणता अहंकार नाहीये. त्यांचा अहंकार पण भगवंताचा आहे. मी भगवंताची भक्त आहे आणि माझ्याकरता भगवंत आलेला आहे. हा तो भक्तांचा शुद्ध सात्विक अहंकार आहे. आणि तो जेव्हा गेला, तेव्हा त्या परत समाधी अवस्थेत येतील पुढे, म्हणजे ईश्वराची भेट होईल. पण त्याआधी हा जो दुःख जे त्यांना झालं, ते दुःख इतकं मोठं आहे, की आपण श्रीपाद श्री वल्लभचा अर्थ करताना पण ते पाहिलं, की अ, भावग्राह्य क्लेशहारीं सुकीर्ते. पहिल्यांदा दुःख अघोर कष्ट नाशक, तो अघोर कष्ट कोणता आहे? पापम तापम, मला शारीरिक व्याधी, एक मानसिक व्याधी, हे दुय्यम कष्ट आहेत. मूळ कष्ट हाच आहे, की जे अ, पाप क्लेश जे आहेत, क्लेश म्हणजे तुझ्यापासून जे आम्हाला लांब नेत आहेत, ते मुख्य दुःख आहे. तसं ते इतकं भयंकर दुःख झालेलं आहे कृष्णाच्या वियोगाने, की त्यांचं उरलं सुरलं जे काही पाप असेल, ते पाप पूर्ण निघून गेलेलं आहे. आणि मग त्या त्या दीनभावानी त्या हे करतायत. आणि मग तो सेवाभाव, अ, हे सांगायचं हे मुद्दा मुख्य असा, की वात्सल्य भक्ती असो, सख्य भक्ती असो, कोणतीही भक्ती असो, आपोआप सेवाभाव होतं. ते मुलाचे पाय दुखतात, पाय चेपते आई, आपोआप सेवाभाव येतो. तर प्रेमाचं लक्षण आहे तिथे, हा काही कमीपणा नाहीये. प्रेमाचं लक्षण आहे, की तो सेवाभाव आपोआप तिथे येतो आणि ती आपोआप सेवा आहे. तर त्या म्हणतात, आम्ही
फुकटच्या बिनमोलाच्या दासी आहोत. हा भाव आहे त्यांचा. ब्रह्मज्ञानी महात्मे आलेले आहेत ते. पण त्यांचा भाव असा आहे, की निःशुल्क दासी आहोत. अ, हो, हो, हो. हो. शाबास. करिश्मा अगदी म्हणजे लिसनिंग परफेक्ट आहे. हो. अ, तर लक्ष विंचू चावल्या इतकं ते दुःख आहे. अ, म्हणजे एक साधं आहे, की मृत्यूच्या वेळी लक्ष विंचू चावल्यासारखं दुःख होतं. ते म्हणजे शरीर सुटताना जर इतकं दुःख होतं, तर ते आत्मानुभव असलेला सुटताना ते किती मोठं असेल. म्हणजे तिथे लक्ष विंचू म्हणजे अनंत विंचू चावल्यासारखं. तर त्या दुःखाने त्यांची सगळी प्रारब्ध मिटली आणि मग ते पुढे येईल म्हणजे मग काय झालं ते. तर त्या म्हणतायत, की निःशुल्क दाशूत म्हणजे किंमतच नाहीये. आमच्याकडे काही नाहीच आहे. पण आमच्याकडे काही नाहीये म्हणून तुम्ही आम्हाला भेटणार नाहीत, हा नाहीच होत. काही नसलं तरी आम्ही आहोत तुझ्या दासी आणि त्यांना का भेटायचंय? तुलाच सुख द्यायला भेटायचंय. म्हणजे रासक्रीडेतनं त्यांना स्वतःला सुख घ्यायचंय असा अर्थ नाहीये. त्या भगवंताला सुख द्यायचंय. महाराजांनी एका प्रवचनात सांगितलंय, की 16 उपचार सारखे 56 उपचारही असतात. त्याच्यात गायन, नृत्य हेही उपचार आहेत. ईश्वराला गाऊन दाखवायचं, ईश्वराला नाचून दाखवायचं. आपले जे शास्त्रीय नृत्य प्रकार आहेत, ते सगळे ईश्वराचे याच्या स्तुती करणारे किंवा अ, बरेचसे कृष्ण राधेचे हे ते त्याच्यातही जे नाट्य असतं, ते सगळं हेच नाट्य आहे. हां. तर अशी आम्ही निशुल्क दासी आहोत आणि काय म्हणतायत सुरतनाथ ते अ, अ, निशुल्क अशुल्क दासिका वरद निघ्नतो नेह किं वधा म्हणजे तू जसा बघतोयस आमच्याकडे म्हणजे तुझे जे प्रेमपूर्ण जे नेत्र आहेत आणि ते कसे आहेत तर शरदकाली जे कमळ येतात नील कमळ आहेत त्या कमळांच्या पाकळ्यासारखे तुझे जे डोळे आहेत तर त्यांनी आम्ही घायाळ झालेलो तर तू आम्हाला त्यांनी काय मारून टाकणार आहेस का म्हणजे फक्त शस्त्रांनी कोणाला मारलं कीच वध होतो असं नाहीये तुझ्या दृष्टीनेही वध होऊ शकतो. म्हणजे ते प्रेम इतकं आहे, की वध म्हणजे त्या नुसतं कृष्णाने पाहिल्या समाधी अवस्था आहे. ते त्या म्हणजे अनकॉन्शियसच होतायत. कृष्णाने नुसता एक कटाक्ष टाकला तिरक्या नजरेने, की ह्या अनकॉन्शियस होतायत. आणि अनकॉन्शियस होता परत तो आनंद घ्यायचा आहे, तेव्हा परत ते विरहाची म्हणजे कृष्ण दिसत नाही. त्यांचे पापण्यांना ते हे म्हणतात, की तुम्ही इतके दुष्ट आहात. हे पापण्यांची निर्मिती करणारा तो इतका दुष्ट आहे, की आम्हाला तेवढ्या वेळ दर्शन होत नाही असं आहे हे. तर त्या नुसत्या शस्त्रांनीच हत्या होते अशी नाही. पण तुझ्या त्या नरण्याच्या एका ह्यानी वध होतोय आमचा. तो वध नाहीये का? तर असे तुम्ही घायाळ केलेलेच आहात. आता काय मारून टाकणार आहात का आम्हाला? इतक्या त्या दीन होऊन त्या हे करतायत. अ, हे दुसरं झालं. मला वाटतं 3 मिनिटं राहिलेत. तिसऱ्याला सुरुवात करू. उद पुढच्या वेळी परत तिसरं करू किंवा मग अ, तिसरं पण पुढच्या वेळी घेऊ. आत्तापर्यंतच्यातलं काही विचारायचंय किंवा काही समजलं नाही किंवा इलॅबोरेशन पाहिजे असं काही होतं का? हां. हो, टाकतो, टाकतो. हो, हो, हो. अ, हां. तर आता ह्यात पण जसं आपण प्रत्येक स्तोत्राचा पाठ करताना त्यात भूमिका काय आहे आणि आपली वृत्ती कशी पाहिजे. तर पहिल्या ह्याच्यातच गोपींनी जी वृत्ती केलेली आहे, की आमच्याकडे काही नाहीये. तसं क्षणभर जरी आपल्या मनात आलं, की
आज आपल्याला महाराज दिसत होते, बोलत होते आणि त्याच्यानंतर न दिसून इतकी वर्ष झालेत. पण आपले सगळे व्यवहार चालू आहेत. त्यांना तिथे क्षणभर जरी दृष्टीआड झाले, तर त्यांना इतकं त्या म्हणजे इतक्या त्या कासावीस झाल्यात, तर त्या कासावीसातलं थोडं जरी आणता आलं आपल्याला, की दिसत नाहीयेस तू आम्हाला किंवा काय आम्ही करायचं काय? तुझ्याशिवाय करायचंय काय या जगात? तर तो दीनता येऊन जर हे आपण ऐकलं किंवा वाचलं, अर्थ कळला नाही कळला तरी चालेल. पण तो भाव घेऊन जर ह्याचा हे केला ना, तर तो अर्थ उलगडत जातो. आपोआप महाराज त्यातला आतला हे उलगडत जातात. तर या दोन्ही ह्याच्यात अ, अ, एक हे आलेलं आहे, की त्यांना पहिलं म्हणजे हे भगवान आहेत हे आधीपासून माहिती आहे. आणि ते ह्या लेव्हलला आहेत, की ते फार लक्ष्मी देवींना पण फार हे म्हटलेलं नाहीये. त्यांना पण त्या पण तुमच्या पायाचं हे करतात. त्यांनी नुसतं पादसेवन केलं. आम्ही तर सगळा जीव ओवाळून टाकलाय. हे पण त्या सांगतायत. पण त्यात अहंकार नाहीये. म्हणजे ईश्वराला ताब्यात ठेवायला, त्याच्यावर अधिकार सांगायला अहंकाराची आवश्यकता नाहीये. हे पण यातनं ते दाखवून देतायत. तर आपण तिसऱ्यापासून पुढच्या वेळी घेऊ. कारण म्हणजे एक-एक शब्द महत्वाचा आहे. आपला अर्धवट होईल आता. चालेल? चालेल. गोपाल कृष्ण भगवान. छान.